महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बातमीपत्रात मी रिंकू आपले स्वागत करते। बघूयात मुख्य हेडलाईन्स। मुंबईतील भांडीवालीच्या वेशात येऊन 3.25 महिन्याच्या बाळाचे अपहरण। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची पोलीस स्टेशनला भेट। राज्यांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी बंधनकारक नाही असे वक्तव्य राजेश टोपे यांचे। कोथिंबीर मेथीचे भाव घसरल्याने शेतकऱ्याने पिकावर फिरवला रोटाव्हेटर। 80 ते 90 हजार उत्पन्नाची शेतकऱ्यांना अपेक्षा। आणि आता बघूयात महत्त्वाच्या बातम्या सविस्तररित्या। मुंबईतील काळा चौकी येथे फेरबंदर परिसरात संघर्ष सदन इमारतीत धक्कादायक घटना घडली आहे। एका अज्ञात महिलेने भांडीवालीच्या वेशात येऊन 3.25 महिन्याच्या मुलीचे अपहरण केले आहे। ही घटना 30 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारच्या सुमारास घडली। या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून काळा चौकी पोलिसांनी तपास सुरू केला आहे। महापौर किशोरी पेडणेकर यांनी काळा चौकी पोलीस स्टेशनला भेट देऊन आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी पोलीस विभागाच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता पाटील उपस्थित होत्या। नमूद गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की तक्रारदार महिला 30 नोव्हेंबर रोजी 12:15 ते 12:55 वाजेच्या दरम्यान घरामध्ये एकट्याच होत्या आणि 3 महिने वयाची मुलगी कॉटवर झोपलेली होती। यावेळी एक अंदाजे 30 ते 35 वर्ष वयाची अनोळखी महिला जुन्या मोबाईलच्या बदल्यामध्ये कपडे ठेवण्याची बास्केट विकण्यासाठी आली असता फिर्यादी यांनी त्याच्याकडे असलेले जुने मोबाईल देऊन प्लास्टिकची बास्केट घेण्याकरिता घरात जुने मोबाईल आणण्यासाठी आतमधील रूममध्ये गेल्या असता सदर अनोळखी महिलेने फिर्यादी यांच्या पाठीमागून जाऊन फिर्यादी यांच्या नाकाला गुंगी आणणारे औषध लावून त्यांना बेशुद्ध करून कॉटवर ठेवलेले 3 महिने 15 दिवस वयाच्या मुलीचे अपहरण करून घेऊन गेली। सदर बाबत काळा चौरी पोलीस स्टेशनला हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या मुलीला पळवून नेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार अजय चौधरी, नगरसेवक सचिन पडवळ, रमाकांत ताटे यांनी काळा चौकी पोलीस स्टेशनला भेट देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। हे रात्री कळलं आम्हाला। अर्थातच आमदार अजय चौधरी यांनी स्वतः संपर्क केला माझ्याशी की आता काय तुमच्यापर्यंत आलं का? म्हटलं हो आलेलं आहे। आत्ता आम्ही दोघंही सचिन नगरसेवक पडवळ, रमाकांत ताटे यांचा वॉर्ड आहे आणि आम्ही सगळे एकत्र आलो जेणेकरून जे लहान बाळ भर वस्तीतून गजबजलेल्या वस्तीतून गेलेले आहे त्यामुळे चिंताजनक बाब आहे। आणि अशा जर गोष्टी घडणार असतील तर पालक म्हणून किंवा एक नागरिक म्हणून सगळे आपण अलर्ट आहोत की नाही। अर्थात पोलिसांनी स्वतःचं काम चोख बजावलेलं आहे। ट्रेसिंग ट्रॅकिंग त्यांचं चालू आहे जेणेकरून जी पहिली बाई म्हणजे आता त्या आईशी पण मी बोलले, ज्या पहिल्या बाई आल्या होत्या कोण त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं की मॅडम निकामी मोबाईल आहे त्या बदल्यात मला प्लास्टिकचा बास्केट दे। अर्थात 1 तासानंतर दुसरी बाई येते, ती सांगते मला सासूनी पाठवलंय आणि तुला देते। ती आतमध्ये गेली, तिच्या आईचं ज्या मुलगी हरवले तिच्या आईचं म्हणणं असं आहे की मला काहीतरी नाकाला लावलं आणि मला काही कळलं नाही। अर्थात ही घटना घडली पोलिसांचं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे 12:15 ते 12:55 याच्या आतली गोष्ट आहे। आणि त्या आतल्या गोष्ट असताना घरातून नवरा केस कापायला जाणं गेलेला, सासू गेलेली आणि ही एकटीच घरात सांगते मला सासूनी पाठवलंय आणि तुला देते। ती आतमध्ये गेली, तिच्या आईचं ज्या मुलगी हरवले तिच्या आईचं म्हणणं असं आहे की मला काहीतरी नाकाला लावलं आणि मला काही कळलं नाही। अर्थात ही घटना घडली पोलिसांचं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे 12:15 ते 12:55 याच्या आतली गोष्ट आहे। आणि त्या आतल्या गोष्ट असताना घरातून नवरा केस कापायला जाणं गेलेला, सासू गेलेली आणि ही एकटीच घरात। आजूबाजूला दाटीची वस्ती आहे, बाजूला म्हणजे ह्या घरात काय बोललं तर त्या घरात ऐकायला जाईल। आणि अशा वेळेला एवढं कोणतरी डेअरिंग करून ती 8 महिन्याची मुलगी पळवली जाते ही फार मोठी चिंताजनक बाब आहे की सुरक्षित नागरिकांनी पण विचार केला पाहिजे, कोणाला बोलवलं पाहिजे घरात। दरवेळेला पोलिसांना आपण वेटीस धरणं। अर्थात पोलिसांनी सगळे कॉन्टॅक्ट आता ट्रेस केलेले आहेत। ह्या येणाऱ्या काही अवधीत आपल्याला नक्की कळेल कारण तिथे 2च कॅमेरे आहेत सीसी। त्या 2 सीसी कॅमेऱ्यामध्ये अनेक लोक पास केलेले त्यांना दाखवले जातात हेच होते का ते।
आणि पोलीस आपलं काम अगदी चोख बजावत आहेत. फक्त आता पोलिसांना माहिती देणं नीट, तिथल्या असलेल्या चाळीतल्या नागरिकांनी, तिथल्या असलेल्या आई वडिलांनी किंवा घरच्यांनी ती माहिती जर नीट दिली तर पोलीस त्याचा तपास लवकरात लवकर लावू शकतात. राज्यांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी बंधनकारक नाही अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात अद्याप लॉकडाऊन लागणार नाही. केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार देशातील इतर राज्यातून महाराष्ट्रात विमानाने येणाऱ्या प्रवाशांना 2 डोस घेतलेले असताना RT-PCR चाचणी बंधनकारक असणार नाही. बाहेर देशातून आलेल्या नागरिकांना म्हणजेच तो इतर राज्यात आलेला असेल आणि त्यानंतर तो राज्यात आला तर त्याला RT-PCR चाचणी बंधनकारक असणार असून 7 दिवस क्वारंटाईन राहणे बंधनकारक राहील असे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. राज्यात पहिल्या डोसचं लसीकरण 82% लसीकरण झालं असून दुसऱ्या डोसचं 44% लसीकरण झालं आहे. 7.5 कोटी लोकांना पहिला डोस दिला असून 4.5 कोटी लोकांना दुसरा डोस दिला आहे. राज्यात लसीकरण वेगाने सुरू असून टार्गेट पूर्ण होत नाही तोपर्यंत लसीकरण सुरूच राहील असेही ते म्हणाले. सध्या राज्यात लॉकडाऊन लावण्यासारखं कोणतंही कारण नाही, त्यामुळं राज्यात लॉकडाऊन लावलं जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. भैया, केंद्र सरकारने नवीन नोटिफिकेशन्स काढलेलं आहे विमान प्रवासासंदर्भात. पूर्वी आपण निर्णय घेतला होता की बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या विमान प्रवाशांना सुद्धा 2 डोस घेतलेले असताना RT-PCR टेस्ट आपण बंधनकारक केली होती. आता इथे कायम राहणार आहे का? कारण केंद्राने नवीन नोटिफिकेशन्स काढलंय की जर 2 डोस घेतलेले असेल आणि राज्यांतर्गत प्रवास असेल तर RT-PCR टेस्ट बंधनकारक नाही 2 डोस घेतलेल्यांना. नाही, मला असं म्हणायचं की 2 डोस घेतलेल्यांना RT-PCR कंपल्सरी नाही आहे. प्रश्न एवढाच आहे की जर हाय रिस्क कंट्रीज 11 देश जे आहेत ज्यामध्ये ओमायक्रॉन सापडलेले आहेत, रुग्ण सापडलेले आहेत, त्या देशातून जे लोक येतील आणि त्यांना कंपल्सरी RT-PCR आहे, 7 दिवसाचं क्वारंटीन आहे आणि पुन्हा RT-PCR 8व्या दिवशीसुद्धा करायचं आहे. जर समजा एखादा पॅसेंजर दिल्लीत उतरला आणि दिल्लीवरून पुन्हा मुंबईला येत असेल तर त्यांनीसुद्धा मागच्या 10-15 दिवसाची ट्रॅव्हल हिस्ट्री ही त्यांनी दाखवायची आहे. अशा पद्धतीच्या फॉरेन कंट्रीजवरून आलेल्या व्यक्तींना मात्र RT-PCR कंपल्सरी राहील. आणि त्यामुळे मला असं म्हणायचं की डोमेस्टिकच्या दृष्टिकोनातून तसा कुठलाही नियम नाही. म्हणजे राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्यांना 2 डोस घेतलेल्यांना हे RT-PCR बंधनकारक नाही. बंधनकारक. ओके. निर्माण झालेलं आहे. पुन्हा लॉकडाऊन लागते की काय अशा पद्धतीची भीती जी आहे ती नागरिकांमध्ये. ओमिक्रॉनच्या संदर्भात आज भीती बाळगण्याचं कुठलंही कारण नाही. कारण साऊथ आफ्रिकेमध्ये जे काही ओमिक्रॉन आणि अजून 11 देशांमध्ये थोडंफार जे काही आपल्याला सापडलेले जरी असले तरी त्याच्या दाहकतेविषयी अजूनही काही कुठे खात्रीदायक माहिती कळालेली नाही. इन्फेक्शियस आहे म्हणजे संसर्गजन्य अधिक जास्त आहे हे ठीक आहे, परंतु त्याच्याबाबत अद्याप जो काही खुलासा WHO करावयाचा आहे त्यासाठी अजून वेळ लागणार आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये तो वॅक्सिनला एस्केप करतो का, म्हणजे ह्याचा अर्थ वॅक्सिनला तो म्हणजे वॅक्सिन त्याच्यावर कारणीभूत ठरू शकत नाही असं काही होऊ शकतं का, किंवा त्याची जी व्हेरुलन्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे साधारणपणे ICU आणि ऑक्सिजन लागण्याची म्हणजे पेशंट सिव्हिअर आणि सिरियस होण्याचं जे प्रमाण आहे त्याच्याबाबतही अजून कुठं तसं सांगण्यात आलेलं नाही. जे काही साऊथ आफ्रिकेचे हेल्थ एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून जी टास्क फोर्सनी माहिती घेतली त्यावरून सुद्धा एकच कळतं की हा संसर्गजन्य अधिक जास्त आहे किंवा त्याची ट्रान्समिसिबिलिटी खूप जास्त आहे, पण त्याची सिव्हिअरिटी म्हणजे त्याची जी दाहकता आहे ती तेवढी आज नाही आहे असंच साऊथ आफ्रिकेच्या एक्सपर्ट्सनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं काळजीचा असा एकदम विषय नक्कीच नाही आहे. आपण शाळासुद्धा सुरू केलेल्या आहेत आणि मला वाटतं की काही शहरी भागात माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सगळ्यांच्या सूचनेवरून 15 डिसेंबरला शाळा सुरू होतील. परंतु मला असं वाटतं की इन जनरल काळजीचा तसा कुठलाही विषय नाही. लॉकडाऊन लागेल की नाही? लॉकडाऊन लावण्याचं कुठलंच सध्या तरी कारण मला दिसत नाही. कारण सगळ्या पद्धतीनं कोरोनावर नियंत्रण आपण केलेलं आहे. दररोज 400-500च्या वर राज्यामध्ये लोक नाही आहेत. एकंदर 4-5-6 हजाराच्या वर आपले पेशंट्स बेडवर नाही आहेत आणि कुठेही मृत्यूदर अक्षरशः निग्लिजिबल किंवा नीलवर आलेला आहे. आणि असं कुठलंच कारण नाही की ज्यामुळे लॉकडाऊन करण्याचं आज गरज आहे. आपण ऑब्झर्व करतो आहोत ओमायक्रॉनच्या
कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याच्या गुणधर्माविषयी आणि इतर देशांमध्ये जे काही आज ओमायक्रॉननी शिरकाव केलेला आहे तर तो कशा पद्धतीनं बिहेव करतो त्यावर आपण पुढील गोष्टी अवलंबून राहणार आहेत. तूर्त काही काळजी करण्याची गरज नाही. सर आता राज्यामध्ये सध्या किती लोकांची पहिला डोस जो आहे तो किती नागरिकांचा राहिलेला आहे? आपलं वॅक्सिनेशन साधारण 82% पर्यंत फर्स्ट डोसचं कंप्लीट झालेलं आहे आणि सेकंड डोस 44% पर्यंत झालेला आहे, 44%. आता यामध्ये साधारण 7.5 कोटी लोकांना आपण पहिला डोस दिलेला आहे आणि जवळजवळ 4 कोटी लोकांना आपण दुसरा डोस दिलेला आहे. त्यामुळे आपण 11.5 कोटीच्या वर साधारणपणे आपलं एकूण डोसेज दिलेले आहेत आणि मला असं वाटतं की हे मिशन मोडवर आपण करत आहोत. मिशन कवच कुंडल महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्या अनुषंगाने जे कोणी राहिलेले रुग्ण आहेत, राहिलेले साधारण लोक आहेत की ज्यांना अद्याप वॅक्सिनेशन दिलेलं नाही त्यांची यादी काढण्यात आलेली आहे. शहरी भागात वॉर्डवाईज काढली आहे, ग्रामीण भागात गाववाईज काढली आहे आणि आरोग्य विभागाचे लोक त्या व्यक्तींच्या घरी जाऊन समजावून सांगून त्यांना सेंटरवर घेऊन येऊन वॅक्सिनेशन करण्याच्या संदर्भात कार्यवाही करत आहेत आणि हे काम सतत चालू राहील जोपर्यंत 100% वॅक्सिनेशन होत नाही तोपर्यंत. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कर्नाटक सरकारने कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी रिपोर्ट देणे किंवा लसीचे 2 डोस घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्नाटक सरकारने प्रवाशांना सरसकट प्रवेश बंदी केली आहे. मिरज कागवाड या राज्यमार्गावर कर्नाटक पोलीस आणि कर्नाटक शासनाच्या आरोग्य विभागाची टीम संयुक्तरित्या काम करीत आहे. महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना अडवून त्यांच्याकडून RT-PCR रिपोर्टची तपासणी केली जात आहे. त्यानंतर रिपोर्ट पाहून वाहने कर्नाटकात सोडली जात आहे. ज्यांच्याकडे RT-PCRचा रिपोर्ट नाही अशा वाहनधारकांसाठी आरोग्य विभागाच्या वतीने उभ्या करण्यात आलेल्या तंबूमध्ये RT-PCR स्वॅब घेतले जातात. RT-PCR रिपोर्ट असेल तरच कर्नाटक राज्यात प्रवेश दिला जातोय. कोरोनामध्ये ओमिक्रॉन नवीन आलं आहे, त्याच्या व्हायरस सिरियस आहे. त्याच्यासाठी ते महाराष्ट्रातनं कर्नाटकात एंट्री करता आहे. ते सगळ्या लोकांना ते प्रिकॉशनसाठी ते टेस्ट करायला चालू आहे. RT-PCR टेस्ट चालू आहे. काय काय करता तुम्ही? काय जर का सापडले त्यामध्ये पॉझिटिव्ह असतील ते पेशंटचे आमच्याकडे सगळे फोन नंबर ॲड्रेस वगैरे सगळे सेव्ह असतं RT-PCR ॲपमध्ये. ते पॉझिटिव्ह असेल तर डायरेक्ट पेशंट फोन नंबरला मेसेज येत आहे पॉझिटिव्ह आहे काय निगेटिव्ह आहे तेवढं. हां हां पुढची काळजी घ्यायला चांगलं होतं. चिदानंद कुदळे. जालन्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या घोटाळ्याची कॉपी केली आहे. अजित पवार यांनी जरंडेश्वर कारखान्यात घोटाळा केला, तसाच खोतकर यांनी जालना साखर कारखाना खरेदीत भ्रष्टाचार केला आहे. हा कारखाना खरेदीसाठी खोतकर यांच्याकडे पैसा आला कुठून असा सवाल उपस्थित करत किरीट सोमय्या यांनी खोतकर यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवाय घोटाळेबाज हा घोटाळेबाज असतो असं सांगत त्यांनी खोतकर यांच्यावर कारवाई होणार असल्याचं सांगितलं आहे. महाभारतातील अर्जुन हे वेगळ्या कारणासाठी ओळखले जायचे, मात्र ठाकरे सरकारमधील अर्जुन हे भ्रष्टाचारासाठी ओळखले जात आहेत असं सांगत या कारखान्यांच्या घोटाळ्याप्रकरणी अर्जुन खोतकर यांच्यावर कारवाई होणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय. यांचे विभिन्न घोटाळे आमच्या समोर आले आहे. महाभारताचा अर्जुनचं लक्ष होतं अधर्माचा विनाश करणं, म्हणून असं म्हणायचं अर्जुन सारखं लक्ष असलं पाहिजे. पण उद्धव ठाकरे यांचे जे अर्जुन आहे त्यांचं लक्ष फक्त पैसा, घोटाळा, शेतकऱ्यांचे जमीन प्रॉपर्टी हडप करणे. फक्त जालना सहकारी साखर कारखान्यात नव्हे
त्याची तर जमीन गिळंकृत केलीच. महाराष्ट्र सरकारची जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी असलेली 100 एकर जमीन पण खालसा केली. त्याचबरोबर एपीएमसीचा अर्थ आहे शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी. त्या एपीएमसी वर अर्जुन खोतकर बिझनेस सेंटर म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांची वसुली सेना यांच्यासाठी सत्ता हे बिझनेस सेंटर आहे. या सगळ्यांचे डॉक्युमेंटेशन आम्ही विभिन्न डिपार्टमेंटला दिलेले आहेत. आज प्रत्यक्ष येऊन पाहावं, आणखीन त्या संबंधीची माहिती प्राप्त करणं तर एक गोष्टी अधिक स्पष्ट झाली. 69,99,915 रुपयेची जमीन 27 कोटी रुपये घेण्याचं काम अर्जुन सारखं लक्ष हे अर्जुन खोतकरच दाखवू शकतात. 69,99,91,500 ही बाजार मूल्य असणारी जमीन अर्जुन खोतकरनी एग्रीमेंट केले किती रुपयात? 500. ही बाजार मूल्य असणारी जमीन अर्जुन खोतकरनी एग्रीमेंट केले किती रुपयात? 27,58,86,733. एकच साखर कारखाना 3 वेळा अर्जुन खोतकर आणि त्यांचे बेनामी बिझनेस पार्टनर खरेदी विक्री आणि त्याचा व्हॅल्युएशन मध्ये एवढं प्रचंड अंतर. सहकारी साखर कारखाने ज्यावेळी 2010 च्या आसपास त्यावेळीचा एनसीपी सरकारने शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या विभिन्न नेत्यांनी गिळंकृत करण्याचं कटकारस्थान सुरू झालं. तर अर्जुन खोतकरनी जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवार याची कॉपी केली आहे. जे आपण मॉडेल म्हणतो ना, मॉडेल किंवा डिझाईन, तिथे 27,000 शेतकऱ्यांची वाढणूक झाली, इथे 10,000 शेतकऱ्यांना लुटण्यात आलं. फक्त साखर कारखाना पुरताच मर्यादित नाहीये हा घोटाळा. आज एपीएमसीची मी पाहणी केली, त्या संबंधी आधीच डॉक्युमेंट मिळाले होते, आणखीन आज माहिती मिळाली. आणखीन तिसरे पण 2 जमिनीचे कांड माझ्या समोर आणण्यात आले आहेत अर्जुन खोतकरचा संबंधित. हे जे विशेष माहिती मी येत्या काही दिवसात जे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहेत त्या ठाकरे सरकारचं मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे EOW इकॉनॉमिक ऑफेन्स विंग, इन्कम टॅक्स विभाग, ईडी, कंपनी मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, रेव्हेन्यू विभाग, स्टॅम्प ड्युटी विभाग, बेनामी प्रॉपर्टीज या सगळ्या विभागाकडे आम्ही आधीच तक्रारी केल्या आहेत. त्याचा आता अतिरिक्त माहितीच्या आधारावर
एडिशनल फॉलोअप करणार। बातमीपत्रात वेळ झाली आहे सध्या एका ब्रेकची, भेटूयात ब्रेक नंतर। सोने चांदी के आभूषणों के लिए आइए एकमेव विश्वसनीय ज्वेलरी शॉप श्री धनलक्ष्मी ज्वेलर्स में। श्री धनलक्ष्मी ज्वेलर्स लाया है दिवाली पर खास ऑफर्स। 10 ग्राम के सोने खरीदी पर पाइए 5 ग्राम का चांदी का सिक्का फ्री। संपूर्ण हॉलमार्क ज्वेलरी और लेटेस्ट ज्वेलरी डिजाइन्स मिलने का हिंगा का एकमेव ज्वेलरी शॉप। हमारे यहाँ पर ऑनलाइन और डिजिटल पेमेंट भी स्वीकार किए जाते हैं। बहुत ही जल्द अब नई शाखा जलाराम मंगलम में, तो देर किस बात की, एक बार अवश्य पधारे। श्री धनलक्ष्मी ज्वेलर्स, पारधी नगर, हिंगा रोड, नागपुर। कॉन्टैक्ट नंबर 9423102449। आपको घर की जरूरतों का सामान लेना है तो सीधा आइए स्मार्ट सुपरमार्केट और पाइए ग्रोसरी का हर सामान एक ही छत के नीचे, वो भी वाजिब दामों में। तो आइए स्मार्ट सुपरमार्केट, सुकोड़े बंधु। हमारा पता प्लॉट नंबर 9, दत्तनगर, विंध्यवासिनी लॉन के पास, घोगली रोड, बेसा, नागपुर। होम डिलीवरी के लिए कॉल करें 8888876878। NV Diagnostics, everything in diagnostic, best services and quality products. Contact us on Vinod G Kumar 9822700773 and 9834205411. Need anything in diagnostics? Then call us and get everything you need. Our address NV Diagnostics, plot number 150/B Impress Mill Colony, quarter number 4 near Pragatishil Mangal Karyalay, Besanbag, Nagpur 440004. ब्रेक नंतर स्वागत। वळूयात पुढील बातम्यांकडे। उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन निघाल्यानंतर मेथी आणि कोथिंबीरला चांगला भाव असल्याने या भाजीपाल्यांचा पेरा केला होता। मात्र अनेक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरलं आहे। सोयाबीन निघण्यापूर्वी मेथी आणि कोथिंबीरचे भाव हे प्रति कॅरेट 1500 रुपयाच्या पुढे होते। मात्र मोठ्या आशेने पेरलेले कोथिंबीर, मेथीचे भाव घसरल्याने अनेक शेतकऱ्यांना त्या पिकांवर रोटावेटर फिरवावा लागला आहे। बघूया ही शेतकरी विषयक बातमी। उस्मानाबाद तालुक्यातील टाकडी येथील शेतकरी प्रशांत प्रकाश सोनटक्के यांनी आपल्या 2 एकर क्षेत्रात मेथी पेरली होती। यासाठी त्यांनी कुडवणी, पेरणी, खुरपणी आणि फवारणीसाठी 2 एकरसाठी 15,000 रुपये खर्च करावा लागला होता। सध्या बाजारातील मेथीचे भाव कमी झाल्यामुळे काढून बाजारातून आणणे सुद्धा परवडत नाही, म्हणून अखेर ट्रॅक्टर रोटर फिरवला। त्यांना किमान 80 ते 90,000 उत्पन्नाची अपेक्षा होती। प्रशांत प्रकाश सोनटके, गाव टाकळी बेंबळी, तालुका जिल्हा उस्मानाबाद। मी माझ्या शेतामध्ये मागील महिन्यामध्ये 2 एकर मेथी केली होती। मेथीचा 1 महिन्यापूर्वी 1,500 ते 1,800 रुपये कॅरेट भाव होता। मला 2 एकरामध्ये 90,000 रुपये उत्पन्न अपेक्षित होते। मात्र अचानक मेथीचा भाव कोसळल्याने मला काढून विकणेसुद्धा जिकिरीचे झाले होते आणि बेभाव असल्यामुळे मी पूर्ण 2 एकर क्षेत्रावरती रोटावेटर फिरवला आहे। काय भाव आता मार्केटमध्ये? सध्या मार्केटला ₹1-1.5 सुद्धा कोण पेंडी घेत नाही, त्यामुळे मला पूर्ण क्षेत्रावरती रोटावेटर फिरवावं लागले। 2 एकरला खर्च किती आला? 2 एकरला
बी खत, बी भरण, पेरणी यासाठी मला जवळजवळ 16 ते 17 हजार रुपये खर्च आला होता. सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाण येथील ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी मानव विकास बस सुरू नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे विद्यार्थिनी चक्क सेनगाव तहसील कार्यालयावर धडकल्यात. बघूयात संपूर्ण बातमी. सर्व कोरोना नियमांचे पालन करून वरुड चक्रपाण येथील ज्ञानेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात आले असून मात्र मानव विकास योजनेअंतर्गत सुरू असलेली बस बऱ्याच दिवसांपासून बंद असल्यामुळे विद्यार्थिनीचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे विद्यार्थिनी संतप्त होऊन त्यांनी चक्क तहसीलदार कार्यालयात मोर्चा काढला. यावेळी त्यांनी लवकरात लवकर बस सुरू करण्याची मागणी केली आहे. मुलीसाठी येण्या जाण्यासाठी मानव विकास बसची योजना आहे, पण मागच्या काही काळात कोरोना काळामुळे जे सर्व बंद असल्यामुळे आता जे शाळा उघडल्या त्यासाठी आम्हाला मानव विकासची बस सुरू करावी यासाठी आम्ही इथे आवेदन द्यायला आलो. आम्ही मानव विकासच्या बसने येणं जाणं करतो. आम्ही 7-8 गावच्या मुली आहोत. आम्ही मानव विकासच्या बसने येणं जाणं करतो. आम्हाला येण्या जाण्याची मानव विकासची बस बंद असल्यामुळे आम्हाला येण्या जाण्यासाठी खूप अडचण होत आहे. तरी माझी आपणा सरांना विनंती आहे की आपण मानव विकासची बस लवकरात लवकर सुरू करावी. सिल्वर ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रातिनिधिक नुसार मी शिक्षक व काही विद्यार्थिनी या ठिकाणी आणलेल्या आहेत. त्या शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनी ज्या आमच्या बाहेरगावच्या आहेत त्यांची मानव विकासची बस सध्या बंद झालेली आहे. तर शासनाला नम्र विनंती आहे की आमच्या विद्यार्थिनीची शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था करावी ही नम्र विनंती. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीतील महिलांशी संपर्कात राहण्यासाठी कमल सखी मंचाची स्थापना केली आहे. या सखी मंचाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा मानस पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवला आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांशी जोडून राहण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज स्वतः पंकजा मुंडे यांनी परळीतील महिलांबरोबर संवाद साधून या उपक्रमाची माहिती दिली आहे. या मंचाच्या माध्यमातून महिलांना थेट पंकजा मुंडे यांना आपल्या अडचणी सांगता येणार आहेत. या माध्यमातून महिलांच्या अडचणींचं निराकरण होईल अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली आहे. काय प्रॉब्लेम झाला मला स्पष्ट सांग. पाणी द्यायचं का? पाणी पत्ता लिहो काय पत्ता लिहा. पत्त्यासाठी तुम्हाला वाटतं टाकायचं का प्रदीप? टाकायचं फोटो कुणाचं लावलाय? मी म्हणलं चुकीचा मी फोटो बसला. असं द्या ताई असं दाखवा. ते तुमच्या बोट वरती घ्या थोडं. दर्शन घेते मी तुमचा. सगळ्यात मोठं दत्ताप्पा म्हणून तुमच्यापासून सुरुवात. बंद पण तयार केलाय. हे कमल सखी मंच असं आहे की जे कार्यकर्ते 30-40 वर्ष आमच्याबरोबर काम करतात. मुंडे साहेब असतानाही तेच काम करत होते, मी आहे तरी तेच काम करतात आणि त्यांचं सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे. मी घरी जाते तर सगळ्यांच्या भेटीगाठी होतात, पण चहा पाण्यातच महिला सगळ्या व्यस्त असतात आणि माझी त्यांची भेट होत नाही. आणि त्यांची खूप इच्छा असते मी महिला असल्या कारणाने माझ्याशी जोडायची. तर मग त्यांना जोडण्यासाठी कमल सखी मंच आपण तयार केलाय. म्हणजे तुम्ही आमच्या सखी आहात आणि आता तुम्ही माझ्या सगळ्या मैत्रिणीच आहात आणि तुम्हाला आणि माझ्यात एक चांगला धागा तयार करण्यासाठी हा मंच तयार केला. तर ह्याच्यामध्ये तुमचा स्वतःचा फोटो, तुमचं नाव, पत्ता, शिक्षण, मोबाईल नंबर हे माझ्याकडे राहील आणि असं प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरापासून सुरुवात करून मग आणखी लोकांना आपण जोडणार आहोत आणि ते जोडल्यानंतर आपण 4-5 हजार महिलांचा आपला संचय तयार होईल आणि मग संक्रांतीमध्ये आपण खूप छान छान कार्यक्रम महिलांसाठी घेणार आहोत आणि महिलेला आधारही देण्याचं काम ह्याच्यातून करणार आहोत. एखादी गरीब महिला आहे वॉर्डातली, सगळ्या सखींनी म्हणून तिला कसं मदत करता येईल तर एक चांगला संकल्प आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलाही असा राजकीय अजेंडा नसेल.
हळदी कुंकू असेल, कार्यक्रम असतील, स्पर्धा असतील, गरीब एखाद्या महिलेला मदत असेल, कोणाच्या अडचणीला लावून जाणं असेल, असं एक छान कार्यक्रम करा. महाराष्ट्र बातमीपत्रात आता वेळ झाली सध्या इथेच थांबण्याची. आपण बघत राहा महाराष्ट्र TV 24 मधील पुढील महत्त्वाच्या बातम्या.